मी अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे 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 वंदे. हे झोपलेले आहेत का? नाही ना? अच्छा, आपण का नारे दिले असतील बरं? हा, आज क्रांती दिन आहे आणि क्रांती दिनाच्या दिवशी भारत मातेला वंदन नाही करायचं. क्रांती दिनाच्या दिवशी भारत मातेचा जय जय नाही करायचं तर मग केव्हा करायचं? आदरणीय विचार मंचावर उपस्थित प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक आदरणीय महाजन सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय शिंदे सर, प्रिय मित्र आदरणीय सातुपे सर, माझ्यासमोर बसलेले आदरणीय गावडे सर, सोकातकर सर, झोल सर, दुबे मॅडम, हा बाकी त्यांचं लक्ष आहे, हरकत नाही. 9 ऑगस्ट हा खूप महत्त्वाचा दिवस संबंध भारतीयांसाठी आहेच सर, पण माझ्यासाठी विशेष आहे. 9 ऑगस्ट या रोजी देशात क्रांती घडली, तशी माझ्याही आयुष्यात खूप मोठी क्रांती घडलेली आहे. कारण माझ्या पत्नीचा वाढदिवस 9 ऑगस्टला आहे. त्यामुळे त्या दिवसाचं एक वेगळं महत्त्व मला आहे. कारण तिच्या येण्यानं, तिच्या जन्मानं आणि माझ्या आयुष्यात येणारं, माझ्या आयुष्यात खूप मोठी क्रांती घडलेली आहे. त्यामुळे 9 ऑगस्ट या दिनाचं विशेष महत्त्व माझ्यासाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिंदे, आपण या चिमुकल्यांच्या तोंडातून 9 ऑगस्ट या दिनाचं खूप महत्त्व जाणून घेतलेलं आहे. विस्तृत सविस्तर असं 1700 पासून ते देश स्वतंत्र झाल्यानंतर पर्यंत देशाची परिस्थिती, देशातले वेगवेगळे बदल आदरणीय शिंदे सर यांनी विस्तृत तुमच्यापुढे मांडलेले आहे. पण या देश स्वातंत्र्य चळवळीतले 2 कॅरेक्टर माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव करून टाकून जातात. त्यातले पहिले आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस. ते म्हणायचे की तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो. खून म्हणजे काय? ते रक्ताच्या बाटली मागत होते का? या देशासाठी पुत्र मागायचे. तुमच्या घरात जर 3 पुत्र असतील तर 2 पुत्र, 1 पुत्र भारत मातेसाठी जो शेतकरी म्हणून काम करेल, 1 पुत्र जो आई वडिलांना जगवेल, तर 1 पुत्र या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन एवढी व्यापकता त्यांच्या त्या एका नाऱ्यामध्ये होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारलं, सरांनी सांगितलं, आता शिंदे सरांनी, की 2 गट होते, एक मवाळवादी, एक जहालवादी. आणि सातत्यानं शिंदे सर, महाजन सर, माझ्यासारख्याच्या आयुष्यावर सातोपे सर, जहालवादी गटाचा खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे. पण मला आजही विश्वास नाही, तोष्टिमल मॅडम, किसी ने अगर किसी को एक झप्पड मारती तर दुसरा गाल पुढे केल्यानंतर तो मारणार नाही किंवा त्याच्या मनाचं समाधान होईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून या देशामध्ये देशाचं वैशिष्ट्य आहे. जुनी एक म्हण आहे, जिसकी लाठी उसकी भैंस. माहिती आहे ना? ज्याची काठी त्याची म्हैस. म्हैस माळे कुठं आहे? हा, जिसकी लाठी उसकी भैंस. बरोबर आहे. आरेला कार्य केल्याशिवाय या देशामध्ये आपण जगू शकत नाही. ही एक प्रकारची मानसिकता माझी आहे. आणि आपण पाहिलेलं आहे,
देश स्वातंत्र्याच्या काळामध्ये एकीकडे गांधीजींचा लढा हा व्यापक स्वरूपाचा होता. 9 ऑगस्ट 1942 ला त्या लढ्याचं खूप मोठं रूपांतर समंत भारतामध्ये झालं आणि सर्व माणसांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी तर तुम्हाला काळजीपूर्वक ही गोष्ट सांगू इच्छितो की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जर सर्वात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर ते विद्यार्थ्यांचं आहे. काय वय होतं, मी ज्यांना दुसऱ्या स्वरूपामध्ये म्हणजे एकीकडे नेताजी सुभाषचंद्र बोसांना मी माझा आदर्श मानतो, तर दुसरीकडे भगतसिंगांना मी माझा आदर्श मानतो. काय वय होतं भगतसिंगांचं, हसत हसत पासावर चढे. आज तर आपल्या एखाद्या मित्रांना आपल्या बेजर खोडी केली तर आपण थोडं सांगतो सर यानं असं असं केलं किंवा याच्यामुळं झालं. त्या काळामध्ये आपण केलेलं इंग्रजांच्या विरुद्धचं बंड हो मी केलं हे छाती ठोकून सांगणं आणि त्याची शिक्षा फाशी होणार आहे माहीत असताना सुद्धा फासाच्या त्या फाशीला जाण्याच्या हुतात्मा पत्करणं इतकं साधं सोपं नाहीये सर. आज ज्या स्वातंत्र्याची फळं तुम्ही आम्ही चाकत आहोत, ज्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग असतील, सुखदेव असेल, राजगुरू असेल यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, शिरीष सारख्या मुलाने आपला जीव गमावला, ज्या वेळेस 9 ऑगस्ट 1942 च्या नंतर जेव्हा या देशामध्ये करो किंवा मरो ही परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा या शेताचा काबाड कष्ट करणारा मजूर असेल, कारखान्यात काम करणारा कामगार असेल, शेतात काम करणारा शेतकरी असेल, शाळेत शिकणारा विद्यार्थी असेल, महिला असतील, मुली असेल, या देशामध्ये असा कुठलाही व्यक्ती नव्हता जो या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी नव्हता. एक ना एक माणूस या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग होतो. त्याचे कारण काय असावेत? आज एखाद्या घटनेच्या विरोधात आपण का जात नाही माहिती आहे कोणांनो, पण आमच्याकडे आता वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे झेंडे झाले, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे धर्म निर्माण झाले, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे समाज निर्माण झाले, पण त्या काळामध्ये आमचा झेंडा एक होता, तिरंगा. आमचा उद्देश एक होता, भारत मातेला स्वातंत्र्य करणं, आणि आमचं गीत सुद्धा एकच होतं, वंदे मातरम. आता तर धार्मिक गीते बनले, वेगवेगळ्या धर्माचे गीत ते आम्हाला अभिमान म्हणून ते भूषण वाटत आहे, पण वास्तविकता पाहता भारत देशामध्ये ज्या ज्या नेत्यांनी आपल्या देशाचं जीवाचं बलिदान दिलं त्या सर्वांचा उद्देश काय, या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जातीयता, समाजवाद किंवा धर्म वाढावा असा नव्हता, तर त्या काळात एकमेव उद्देश होता की हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, या देशामध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे, या देशाची शेती विकसित झाली पाहिजे, या देशातला गरीबातला गरीब माणूस सुद्धा काबाड कष्ट करून श्रीमंत झाला पाहिजे आणि हा देश श्रीमंतांचा देश झाला पाहिजे असं स्वप्न पाहिलं होतं. काय परिस्थिती आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेव्हा त्यांना काही हत्यारं घ्यायचे होते, बांधवांनो मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो. त्या काळामध्ये समजा माझ्या हातात अंगठी तर मी अंगठी काढून त्यांच्या त्या ट्रकमध्ये फेकून दिली, बायांनी गळ्यातले मंगळसूत्र तोडायला फेकून दिले, कोणी चैनी दिल्या, कोणी अंगठ्या दिल्या, कोणी चांदी दिलं, कोणी सोनं दिलं. हे कशासाठी त्यांनी दिलं? त्याचा एकमेव उद्देश होता की आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे. आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं सर, मला तुम्हाला तिघांना सांगताना अभिमान वाटेल. M.M. पाटील सर, प्रीतम सिंग गिल, पहिल्या छत्रपती संभाजीनगरचे पहिले महापालिकेचे सभापती होते इक्बाल सिंग गिल, त्यांचे वडील गोल्डी महाराज माझे मित्र आहेत, त्यांच्या सोबत राहतो. त्यांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील हे आझाद हिंद सेनेचे सेनापती होते आणि पंजाब प्रांत जो पाकिस्तानात गेला होता त्यांचं तिथलं ते गाव, मूळ गाव पाकिस्तानमधलं लाहोर बसलं. आणि जेव्हा देश या युद्धाची सुरुवात झाली, युद्ध झालं, भारत जिंकला, भारत जिंकल्यानंतर इंग्रज जेव्हा इथून निघून गेले तेव्हा गांधीजींनी जेव्हा सांगितलं तुम्हाला ज्यांना जिथं राहायचं तिथे ते राहू शकता, तेव्हा त्या प्रीतम सिंग गिल यांनी, इक्बाल सिंगच्या वडिलांनी भारत निवडला सर.
आणि लाखो करोड रुपयाची प्रॉपर्टी त्या लाहोरमध्ये देशामध्ये त्यांनी काय त्याला पाकिस्तान युक्त जो पंजाबाने सोडून सगळं खलिस्तान वगैरे तिकडे सोडून तो पण त्या देशात आला. म्हणजे माणसांकडे असलेली प्रॉपर्टी, देश माझा भारत, ज्या देशासाठी मी लढलोय, ज्या देशासाठी मी इंग्रजांचे 2 हात केले, ज्या देशासाठी मी इंग्रजांसोबत वेगवेगळ्या पद्धतीचं युद्ध करण्याचा केलं, त्या लोकांनी माझी प्रॉपर्टी गेली तर गेली, पण माझा देश हा माझा आहे, मी माझ्या देशात राहिलो पाहिजे, ही जी भावना आहे ती भावना त्यांच्या मनावर निर्माण झाली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण की त्यांचा जो नातू आहे गोल्डी महाराज ते माझ्यासोबत राहतात. आणि प्रसंग जेव्हा निघतात सर, 7 फूट उंच माणूस, जेव्हा ते वयस्कर सर त्यांचा एक हात एवढा होता पंजाबमध्ये. मी जेव्हा त्यांचा स्पर्श झाला, त्या स्पर्शाने माझ्या आयुष्याला म्हणजे म्हणतात तसं की एक तेजोमय पुरुष आला. एखाद्या संतांना, एखाद्या मोठ्या माणसांना जेव्हा आपण स्पर्श करतो त्या स्पर्शाने एक वेगळी चेतना माणसाच्या मनात निर्माण होत असते. आणि एका स्वातंत्र्य सैनिकांना स्पर्श जेव्हा केला तेव्हा लक्षात येतं की माझा भारत तो भारत आहे का जो 42च्या 9 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्टच्या 47 पर्यंत ज्या एकतेने आम्ही लढलो, ज्या एकतेने आंदोलन, मोर्चे, सत्याग्रह केले, देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. म्हणजे आज तर परिस्थिती अशी आहे, गोऱ्यांचं राज्य केलं आणि काळे आले. ज्या गोऱ्या लोकांनी तुम्हा आम्हाला त्रास दिला त्यांच्या विरुद्ध आम्ही बंड केले. दुश्मनों से हम लड़ जाते, दुश्मनों से हम लड़ जाते अगर दुश्मन हमें पता चलता. इंग्रज तो दुश्मन से पता था, दुश्मनों से हम लड़ जाते अगर दुश्मन का पता चल जाता. यारो आज देश की परिस्थिति ऐसी है कि दोस्त कौन और दुश्मन कौन समझना भी मुश्किल हो जाता. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, देशामध्ये परिस्थिती वेगळी आहे. पुन्हा आपण त्या राष्ट्रमातेचे, त्या भारत मातेचे सर्व सुपुत्र होऊया. जात पात धर्म वंत वेद क्षेत्र राज्य हे सगळं बाजूला सोडून पुन्हा आपण भारत मातेचे सुपुत्र होऊया. या 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा एक वेगळा संकल्प आपण केला पाहिजे. मला वाटतं या संकल्पनाच्या माध्यमातून एक विद्यार्थी म्हणून देशासाठी आपण काय करू शकतो, तर आज आपण अशी शपथ घेतली पाहिजे की मी जेव्हा शिकून सवरून डॉक्टर होईल, मी विनाकारण पेशंटचे पैसे जास्त घेणार नाही. मी जेव्हा या देशाचा कलेक्टर होईल तेव्हा मी भ्रष्टाचाराची कमाई करणार नाही. मी शिकून सवरून जेव्हा या देशाचा SP होईल, PI होईल, पोलीस होईल, वेगवेगळ्या खात्यात जाईल, तेव्हा मी कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही. कारण की सगळे माझे बांधव आहेत आणि मी सेवेसाठी या नोकरीमध्ये आलो, सेवेसाठी या हुद्द्यात आलो. आणि मी प्रामाणिकपणे सरकार जे काही मला मानधन किंवा पगार देईल त्या पगारावर मी प्रामाणिकपणे काम करेल. एवढाच एक संकल्प आपण करूया. मुलींनी एक विशेष संकल्प केला पाहिजे. माझं लक्ष खूप मुलींवर असतं बारीक. कारण या देशामध्ये सर्वात जास्त वृद्धाश्रम मला वाटत नाही कोणा मुलीमुळे निर्माण झाले असतील. झालेत का मुलीमुळे? नाही. कारण कुठलीच मुलगी आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढू शकत नाही. पण ते वृद्धाश्रम सुनांमुळे झालेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि भविष्यातल्या तुम्ही सुना आहेत, कुणाच्या तरी घरी सून म्हणून तुम्ही जाणार आहात, तर आपण आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा संकल्प करूया. जो हुंडा घेईल अशा पुरुषाशी आम्ही लग्न करणार नाही. देश स्वतंत्र झालाय हो, आम्ही इंग्रजांच्या तावडीत थोडीच आहोत. जो हुंडा मागेल अशा पुरुषांसोबत मुलांसोबत आम्ही लग्न करणार नाही. आणि लग्न झाल्यानंतर संयुक्त कुटुंब पद्धती आम्ही स्वीकारणार आहोत. संयुक्त कुटुंब असतील ज्या घरामध्ये मी, माझा पती, माझे लेकरे, माझे सासू, माझे सासरे, माझे देर, माझे नणंद, असं एक संयुक्त परिवार आपलं असलं पाहिजे. आजी आजोबांचे संस्कार आमच्यावर कमी पडत आहेत. भारत माता हम भूल रहे हैं. भारत मातापेक्षाही मी, माझं घर, माझं परिवार दूर पडून चाललो आहे. आणि म्हणून आज सकाळी तोतलाजी बोलता बोलता बोलले सर, आपला कुठला वर्ग आहे? आपण त्या वर्गात संकल्प केला होता की आई वडिलांचे हातपाय धुवायचा. कोणता वर्ग होता ते? कोणता वर्ग येतो? 6वी कुठल्या मुलांनी आई वडिलांचे हातपाय धुतले आणि पूजा केली अशी हात वर करा. मला व्हिडिओ कोण पाठवले? हा एक. तू दुसरा मुली नाही का 2-3? तर आम्ही एक वर्गामध्ये प्रयोग केला. मैत्री दिवस त्याशी पितृमातृ दिवस होता, रविवार होता त्याशी 2 तारखेला. आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही सर्वजण वर्गातले विद्यार्थी आपल्या हातपाय धुऊया, फोटो काढूया, ते आम्हाला पाठवूया. माझ्याकडे आले 10-15 लोकांनी पाठवल्यात त्या. पुन्हा आज संकल्प करूया बाळांनो. सकाळी तोतलाजीने सांगितलं आम्हाला.
की जगात सर्वात मोठे उपकार जर कोणते असतील तर आपल्या आईवडिलांचे आहेत. आणि म्हणून क्रांती दिन बदल चाहिए, परिवर्तन चाहिए. म्हणून या क्रांती दिनाचा आणखी एक संकल्प करूया की रोज सकाळी उठल्यानंतर, शाळेत येण्या अगोदर किंवा शाळेतून घरी गेल्यानंतर 2 वेळेस आम्ही आमच्या आईवडिलांच्या पाया नक्कीच जाऊन पडूया. आपण आईवडिलांच्या पाया पडल्या पाहिजे. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असले पाहिजे. ठीक आहे, काही लोकांचे विद्यार्थ्यांचे आईवडील लवकर कंपनीत जात असतील, ड्युटीला आजी आजोबा असतील घरी, त्यांचे पाय पडूया, हरकत नाही. आई बाबाच आहेत पण ते कंपनीत जातात, 7 वाजता उठतात, हरकत नाही. झोपताना का होत नाही की आई बाबा तुमच्यामुळे आजचा दिवस माझा खूप चांगला गेलेला आहे आणि असाच दिवस माझा उद्याचाही जाऊ. आजचा दिवस चांगला गेल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आई वडिलांच्या पाया पडूया आणि झोपूया, एवढा एक संकल्प आपण करूया. या क्रांती दिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो. भारतात जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार वाढत जातील, जेव्हा जेव्हा या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीची ताकद या देशाला तोडण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा तेव्हा आपण सर्व एक होऊया आणि या भारत मातेसाठी परिवर्तन करूया. पुन्हा एक वेळेस आपण भारत मातेच्या घोषणा देऊ आणि ते सांगू, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.